धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमाचा सरसकट लाभ द्यावा असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आलाय। यंदा जिल्ह्यामध्ये सरासरी इतकाही पाऊस झालेला नाहीये, त्यामुळे अनेक मंडळात 50% इतका पाऊस झाला नसल्यानं यावर्षी जिल्ह्यात त्यामुळे दुष्काळाचं सावट गडद झालंय। पालघर नगर परिषदेच्या मनमानी कारभाराविरोधात नगरसेवक प्रवीण मोरे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। नगरपालिका हद्दीतील महत्त्वाची कामं मार्गी लागत नसून मुख्याधिकारी महत्त्वाची कामं करायला देखील चालढकल करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। सर्वपक्षीय नगरसेवकांनी देखील या उपोषणाला पाठिंबा दर्शवलाय। नांदेड जिल्ह्यात एसटीवरती दगडफेक केल्यानं 2 दिवसांपासून एसटी बस सेवा बंद आहे। नांदेड आगारातून आज सोलापूर, लातूर, बीड, पुणे आणि बिदरसाठी बसेस सोडण्यात आल्यात। मात्र नागपूर, अकोला, वाशिम, हिंगोली आणि हैदराबाद या लांब पल्ल्याच्या आणि जिल्हा अंतर्गत बस सेवा अद्यापही बंद आहेत। आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील कृष्णा नदीच्या घाटावर स्वच्छता मोहीम घेण्यात आली आहे आणि या स्वच्छता मोहिमेअंतर्गत सांगलीतील सरकारी घाट, विष्णू घाट, स्वामी समर्थ घाट तर सांगलीतील त्रिशूल घाट आणि परिसराची महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करण्यात आली। माळशिरस तालुक्यातील जांभूळ गावातील एका शेतकऱ्यानं डाळिंब लागवडीतून 70 लाखांचं उत्पन्न मिळवलंय। डाळिंबाच्या 1500 झाडांची लागवड करून 40 ते 50 टन डाळिंबाचं उत्पादन घेतलंय आणि या डाळिंबाला बांगलादेशात उच्चांकी दर मिळालाय। 170 रुपयानं या डाळिंबाची विक्री झाली आहे। ठाकरे गटाचे नेते बबन घोलप आक्रमक झालेले आहेत। पक्षात डावललं जात असल्याचा आरोप करत त्यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता। आता बबन घोलप रविवारी मुंबईत शक्ती प्रदर्शन करणार आहेत, तर शिवाजी पार्कवरती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होत मेळावा देखील घेणार आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील दांडी बहादर तहसीलदाराला विभागीय आयुक्तांनी चांगलाच दणका दिलाय। कर्तव्यावर गैरहजर राहणं, अवैध रेती उत्खननाच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं या प्रकरणी देऊळगाव राजाचे तहसीलदार श्याम धनमने यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे। मालेगावातील गिरणा धरणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। धरण 54% भरलेलं आहे। मालेगाव, नांदगावसह जळगावच्या काही गावातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। देशात केळीची टंचाई निर्माण झाली आहे। सध्या निर्यातीच्या केळीची फक्त 60 कंटेनर आवक होतीये। निर्यातीच्या केळीला 2700 रुपये दर मिळतोय आणि देशांतर्गत बाजारात केळीला 2300 ते 2400 रुपये प्रति क्विंटलचा दर आहे, तर काश्मीर, पंजाब इथं पाठवणुकीच्या केळीचे दर हे 2400 ते 2500 रुपये प्रति क्विंटल आहेत। राज्यातील बाजार समितीत वांग्यांची आवक वाढली आहे, दर कमी आहेत। बाजार समितीत भरताच्या वांग्याला 10 ते 12 रुपये प्रति किलो दर मिळतोय, तर बाजार समितीमध्ये रोज 25 ते 27 क्विंटल भरताच्या वांग्याची आवक होतीये। कंत्राटी भरतीवरून एकनाथ खडसेंनी सरकारवरती निशाणा साधलाय। सरकारनं घेतलेल्या कंत्राटी नोकर भरती म्हणजे सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नसणं अशी स्थिती आहे। पुढच्या वेळेस हे सरकार कंत्राटी पद्धतीनं चालवण्याची वेळ येईल अशी टीका खडसेंनी केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये स्वतंत्र न्यायालयाच्या बहुप्रतीक्षित इमारतीला अखेर मंजुरी मिळालेली आहे। इमारतीच्या बांधकामासाठी 86 कोटी 24 लाखांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे आणि या इमारतीच्या उभारणीसाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी वारंवार पाठपुरावा केला होता। भंडारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। वैनगंगा नदीनं इशारा पातळी गाठलेली आहे। गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला गेलाय, त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनानं दिलाय। कारवाईत जप्त केलेले गॅस सिलेंडर पोलीस ठाण्यात ठेवल्याचा प्रकार मालेगावात घडलाय। सर्वच गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरलेला आहे, त्यामुळे जर गॅस गळती झाली तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। त्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करतायत। इंडिया आघाडीनं काही वृत्तवाहिनींच्या निवेदकांवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। त्यांच्या या निर्णयाचा न्यूज ब्रॉडकास्ट अँड डिजिटल असोसिएशननं तीव्र शब्दात निषेध केलाय। हा प्रकार खूपच वेदनादायी असून यामुळे एक चुकीचा पायंडा भविष्यात पाडला जाऊ शकतो असं मत NBDAनं असं व्यक्त केलेलं आहे। प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर बंदी आणलेल्या माध्यमांचा आवाज दडपून टाकणाऱ्या आणीबाणीच्या काळात घेऊन जाणारा हा निर्णय आहे अशी टीका NBDAनं केली आहे। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे। जोगेश्वरी भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केलाय। वायकर, त्यांची पत्नी तसंच इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जोगेश्वरी इथल्या सुप्रीमो क्लबच्या जागेचा गैरवापर तसंच तिथं हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याचा आरोप आहे आणि या सर्व प्रकरणीचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जाणार आहे।
गोकुळ दूध संघाची आज 61वी वार्षिक सर्वसाधारण सभा होतीये। या सभेच्या निमित्तानं सतेज पाटील आणि महाडिक गट आमने सामने येणार आहेत। दुपारी 1 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे आणि एमआयडीसीमध्ये या होणाऱ्या सभेची तयारी पूर्ण झालेली आहे। सकाळपासूनच सभासद यायला सुरुवात झाली आहे। जळगावच्या रावेर यावल तालुक्यातील केळी पट्ट्यात सीएमव्हीनं शिरकाव केल्यानं केळी उत्पादकांची झोप उडालेली आहे। केळी खोडावर जर सीएमव्हीचा प्रादुर्भाव झालाय तर ते खोड उपटून फेकण्याशिवाय पर्याय नसतो। त्यामुळे केळी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्यानं हवामानावर आधारित केळी पीक विम्याच्या जोखमीत सीएमव्हीचा समावेश करावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते। भंडारा जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे। सकाळपासूनच पावसाचा जोर देखील वाढलाय। नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत। त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। अमरावती जिल्ह्यातील सोनोरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झालेत। आश्वासन देऊनही कारवाई न झाल्यानं ग्रामस्थांनी थेट 40 फूट खोल कोरड्या विहिरीत खाट टाकून आंदोलन सुरू केलंय। प्रशासनानं दखल न घेतल्यास थेट विहिरीतच आत्मदहन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। जाऊयात, आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, खरं तर लालबागच्या राजाची ख्याती ही संपूर्ण देशात नाही तर संपूर्ण जगभरात आहेत। विविध ठिकाणाहून लोक राजाचं दर्शन घेण्यासाठी येतात। काय सध्या भाविकांची भावना आहे? तर आमचे प्रतिनिधी विशाल यांच्याशी संपर्क आपण साधूच, मात्र ही थेट दृश्य आपण पाहतोय। लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये सध्या लगबग पाहायला मिळते। तरी मनमाड, येवला, नांदगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात दमदार पाऊस झालेला नाहीये। पावसाअभावी खरीप हंगाम हातातून गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवात यंदाच्या वर्षापासून 6 नवीन भारतीय लोककलांचा समावेश करण्यात आल्याची घोषणा प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी केली आहे। यामध्ये भजन, भारूड, पोवाडा, शाहिरी, जलसा, कव्वाली आणि लावणी या लोककला प्रकारांचा समावेश आहे। यंदाचा युवा महोत्सव हा 10 ते 13 ऑक्टोबर 2023 दरम्यान पंढरपुरात रंगणार आहे। उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदा मंडप शुल्क आणि अनामत रक्कम माफ करण्यात आलाय। महापालिका आयुक्त अजित शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विशेष बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। जुन्नरहून बातमी, जुन्नरमध्ये विद्युत पंपाची चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या एका टोळीचा आळेफाटा पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केलेली आहे। या कारवाईत आरोपींकडून 17 विद्युत पंपासह 3,33,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सर्व प्रकारच्या कामांसाठी आता फक्त जन्माचा दाखला पुरेसा ठरणार आहे। हा निर्णय येत्या 1 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे। त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयातील प्रवेश, ड्रायव्हिंग लायसन्ससाठीचा अर्ज, मतदार यादीत नाव जोडणं, आधार नोंदणी, विवाह नोंदणी किंवा सरकारी नोकरीसाठी अर्ज अशा अनेक कामांसाठी आता एकाच कागदपत्राचा वापर करता येणार आहे। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे। कोकण रेल्वेनं तब्बल 248 गणपती विशेष गाड्या सोडलेल्या आहेत। दरम्यान पेणमध्ये 1 एक्सप्रेस आणि 2 मेमू थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पेणमध्ये सीएसएमटी ते सावंतवाडी एक्सप्रेसला थांबा देण्यात आलाय। लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन आज भाविकांना पाहता येणार आहे। संध्याकाळी 7 वाजल्यापासून भाविकांना लालबागच्या राजाचं दर्शन घेता येईल। न्यूज 18 लोकमतवरही तुम्ही राजाचं दर्शन पाहू शकणार आहात। गणेशोत्सवात कार्यक्रमांसाठी 5 दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे। गणेशोत्सव 4 दिवसांवरती आला असताना अद्याप कोणताही निर्णय दिला नसल्यानं मंडळांसह भाविकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। सरकारसोबत 4 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत आश्वासन देऊनही अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचं समन्वय समितीनं म्हटलंय। सजावट, पूजा साहित्य, आभूषणं यांबरोबरच गणेशाला आवडणाऱ्या नैवेद्याला ग्राहकांकडून मागणी होतीये। त्यासाठी आगाऊ नोंदणीही केली जाते। विविध प्रकारचे मोदक, लाडू, पेढे, बर्फी या सगळ्या प्रकारांना आता मागणी वाढू लागली आहे। खवा, काजू, आंबा आणि मावा अशा मोदकांच्या विविध प्रकारांनी दुकानं सजलेली आहेत। धुळे जिल्ह्यातील